उन्हाळ्याची चाहूल लागली की अनेकांना उष्माघाताचा त्रास होतो। देशभरात उष्माघाताच्या घटना आता वाढू लागल्या आहेत। याचं कारण म्हणजे तापमानाचा पारा चांगला चढलेला दिसतोय। नवी मुंबईतल्या खारघरमध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यानंतर अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला। यामध्ये काहींचा मृत्यू झाला तर काहींना या त्रासाबद्दल रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल केलं। आता नेमका उष्माघात काय आणि यापासून स्वतःला कसं वाचवायचं हे या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी संघवी राजवर्धन। गोमंतकमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। तर सगळ्यात आधी आपण समजून घेऊया उष्माघात म्हणजे काय आणि अलीकडेच याचं प्रमाण का वाढतंय। आपल्या शरीराचं तापमान हे नेहमी 37 अंश सेल्सिअस असतं, जे नॉर्मल असतं। या तापमानातच शरीरातले सगळे अवयव नीट काम करू शकतात। घाम, मल आणि लघवीच्या रूपानं पाणी बाहेर काढून शरीर 37 अंश सेल्सिअस तापमान कायम राखतं। सतत घाम निघत असताना पाणी पित राहणं अत्यंत यावेळी गरजेचं आहे आणि अत्यावश्यक आहे। पाणी शरीरात इतरही अधिक महत्त्वाची कामं करतं। त्यामुळे शरीरातला पाण्याचा साठा कमी झाला तर शरीर घामाच्या रूपानं पाणी बाहेर टाकणं टाळतं। जेव्हा बाहेरचं तापमान 45 अंशाच्या पुढे जातं आणि शरीरातली कूलिंग व्यवस्था पाण्याच्या अभावामुळे ठप्प होते, तेव्हा शरीराचं तापमान 37 अंशाच्या पुढे जाऊ लागतं। जेव्हा हे तापमान 42 अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचतं तेव्हा शरीरातलं रक्त तापू लागतं आणि रक्तातलं प्रोटीन अक्षरशः शिजू लागतं। याचा परिणाम म्हणजे स्नायू कडक होऊ लागतात। त्यात श्वास घेण्यासाठी लागणारे स्नायू निकामी होतात। रक्तातलं पाणी कमी झाल्यामुळे रक्त घट्ट होतं आणि ब्लड प्रेशर अत्यंत कमी होतं। महत्त्वाच्या अवयवांना आणि विशेषतः मेंदूंना रक्त पुरवठा यामुळे थांबतो। त्यामुळे माणूस कोमात जातो आणि त्याचे एक अवयव काही क्षणात बंद पडतात आणि मग त्याचा मृत्यू होतो, अशी तज्ज्ञ माहिती देतात। उष्माघात वाढण्याचं कारण काय तर वातावरणातील तापमान वाढ आणि शरीरातील पाण्याची कमतरता। आपल्याला माहिती आहे की जागतिक तापमानवाढीचा धोका हा दिवसागणिक वाढतोय। 2015 सालच्या पॅरिस करारानुसार पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी जगाचं तापमान हे 3.2 अंश सेल्सिअसनं वाढण्याच्या मार्गावर आहे। याचा अर्थ असा की जागतिक तापमानवाढीचे आणखी दुष्परिणाम होणार असून हा धोका वाढतच राहणार आहे। महत्त्वाचं म्हणजे तापमान 1.5 पर्यंत मर्यादित ठेवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी आता सगळ्या देशांनी प्रयत्न करणं गरजेचं बनलंय। कारण दिवसेंदिवस तापमानवाढीचा हा फटका विकसनशील देशांना सुद्धा बसतोय। आपल्या देशात एप्रिल ते जून दरम्यान कमाल तापमान सामान्य तापमानापेक्षा जास्त राहतं। जेव्हा मैदानी भागात कमाल तापमान हे 40 अंश, किनारी भागात 37 अंश आणि डोंगराळ भागात 30 अंश इतकं असतं, तेव्हा उष्णतेची लाट आल्याचं म्हटलं जातंय। 1901 नंतर थेट 2023चा हा फेब्रुवारी महिना भारतातला सगळ्यात उष्ण महिना होता असं तज्ज्ञांनी सांगितलंय। त्यामुळे आता तर एप्रिल आणि मे महिना आहे, त्यामुळे सगळ्यांनी पूरक काळजी घेणं महत्त्वाचं बनलंय। आता नेमकी काळजी काय घ्यायची तर उन्हाळ्याच्या दिवसात उष्माघात आणि उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी किंवा त्याच्यापासून वाचण्यासाठी काही महत्त्वाचे सल्ले आहेत। तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता। किमान जास्त पाणी पिऊन किंवा ज्यातून शरीरात पाण्याचं प्रमाण राहील असे पदार्थ खाऊन नक्की आपलं शरीर तुम्ही हायड्रेट करू शकता। मानवी शरीरात पाण्याचं प्रमाण हे 70% व्यापलेलं आहे। असं असलं तरी पुरेसं पाणी, भरपूर पाणी पिण्याकडे फारसं लक्ष आपण देत नाही। भरपूर, स्वच्छ आणि योग्य प्रमाणात पाणी पिणं ही आरोग्यदायी जीवनशैलीची पहिली पायरी आहे असं म्हणतात। आता या दिवसात वातावरणात उष्णता वाढते, त्यामुळे दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणं शक्यतो टाळावं। गरजेचं असेल तर विशेष काळजी घेऊनच बाहेर पडावं। सोबत टरबूज, कलिंगड ही सीझनल फळं किंवा त्यांचा ज्यूस हा पाण्याचा उत्तम स्रोत यावेळी ठरू शकतो। लिंबू पाणी किंवा नारळ पाणी घेतलं तर अगदी उत्तम। रोजचं बाहेर जाणं होत असेल तर अगदी बजेटमध्ये बसणारं मीठ साखर पाणी असं मिश्रण तुम्ही पिऊ शकता, जे घरच्या घरी सहज बनतं। या सगळ्याबरोबरच ताक पिणं हे सुद्धा उत्तम आहे। 1 वाटी चांगलं दही घेतलात तर त्यात समप्रमाणात 3 ते 4 वाट्या पाणी तुम्ही घेऊ शकता आणि आरोग्यासाठी चांगलं असणारं ताक बनवू शकता। या ताकात पोटॅशियम असतं आणि शरीरात सोडियम आणि पोटॅशियम सॉल्टचा समतोल राखणं अत्यंत आवश्यक आहे। आहारात थंड पदार्थांचा समावेश करून हंगामी भाज्या सुद्धा तितक्याच प्रमाणात खाव्यात। उन्हाळ्यात घामामुळे शरीरातलं इलेक्ट्रोलाइट कमी होतं, त्यामुळे मार्केटमध्ये इलेक्ट्रोलाइट सोल्युशन मिळतात, ते तुम्ही घेऊ शकता। महत्त्वाचं म्हणजे ज्या लोकांना काही आजारांचा त्रास आहे त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच या गोष्टी पाळायला हव्यात। आता खाण्यापिण्याबरोबर उष्णतेपासून वाचण्यासाठी हलक्या रंगाचे कपडे तुम्ही परिधान करून बाहेर जाऊ शकता। थोडं सैल किंवा सुती कपडे जे असतात, ज्याला आपण कॉटन म्हणतो, त्यांचा वापर तुम्ही प्रामुख्यानं करायला हवं। बाहेर जाताना टोपी किंवा स्कार्फ बांधून जायला हवं।
उन्हात जाताना छत्रीचा वापर करायला हवा. सोबत पाण्याची बॉटल जवळ ठेवली तर उष्माघाताला आपण दूर ठेवू शकतो. आता आपल्याला जो काही हा त्रास होतोय हा उष्माघाताचाच त्रास आहे हे कसं ओळखावं? तर याची लक्षणं असतात ती म्हणजे डोकेदुखी, जास्त घाम येणं, चक्कर येणं, स्नायू अखडणं, मळमळल्यासारखं होणं. तर ही साधारण लक्षणं आपल्यालाही पाहायला मिळतात. जर तुम्हाला असं काही वाटत असेल तर ताबडतोब सावलीत किंवा थंड ठिकाणी जाऊ शकता. फॅन किंवा एसीमध्ये जाता आलं तर उत्तम. तुम्ही झाडाच्या सावलीतही थांबू शकता. थोड्या वेळानं पाणी पिऊ शकता. तसंच जर शरीरातून घाम येणं बंद झालं असेल, ताप चढला असेल, चक्कर येत असेल तर तात्काळ डॉक्टरांची मदत घेऊन तुम्ही त्याच्यावर सल्ल्यानं औषधसुद्धा घेऊ शकता. या काळात गरोदर महिला, लहान मुलं, आजारी व्यक्ती आणि वयस्कर मंडळींनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेलच. आणखी कोणत्या विषयीची माहिती तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल ते आम्हाला नक्की सांगा. ती माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू. बातम्यांचे अपडेट्स आणि अशा माहितींचे व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही नक्कीच आमचे हे तिन्ही प्लॅटफॉर्म फॉलो करा.